त्या जेव्हा गर्भवती आहे तेव्हापासून, कारण ही स्त्री विलक्षण आहे, सामान्य स्त्री नाही आहे जन्मात. मला कधी कधी वाटतं शिवचरित्र कोणी ऐकावं, सगळ्यांनी ऐकावं, काहीपेक्षा ते तरुणांनी ऐकावं आणि त्याहीपेक्षा ते तरुणींनी ऐकावं. हे मुलींनी ऐकणं जास्त आवश्यक. आणि हे आपल्याला जिजाबाईंचं चरित्र वाचल्याशिवाय नाही कळणार. कारण ही सगळी जी भीषण परिस्थिती आहे ती कुठेतरी दूर घडत आहे असं नव्हतं. आपण कल्पना करा, भोसल्यांचीच सून जिजाऊंची जी जाऊ आहे, नाशिकमध्ये घडलेला प्रसंग आहे. रामकुंडामध्ये स्नानासाठी जाते आणि महाबत खान नावाचा कोणी एक सरदार येतो, म्हणजे सुंदर आहे म्हणून तिला उचलून घेऊन जातो. भोसल्यांची सून बरं, बाकीच्यांची काय आहे असेल आपण एक घटना घडली आणि जिजाऊंच्या अंगाचा तिळपापड झाला. फक्त ही घटना नाहीये, एक फार मोठी हृदयद्रावक घटना आणखी घडली. जिजाऊंचे वडील लखुजी राजे जाधव यांना देवगिरीच्या किल्ल्यावर बोलवलं जातं त्यांच्या 3 मुलांसह. अगदी त्यांचे शस्त्र वगैरे सगळं काढून ठेवायला लावून आणि कपटानं भाज्या कापाव्यात तशा पद्धतीनं निर्दयीपणे जिजाऊंचे 3 भाऊ आणि त्यांचे वडील यांना कापलं जातं अक्षरशः दरबारात. छिन्न विच्छिन्न झालेले त्यांचे देहाचे तुकडे अक्षरशः बांधून आणावे लागतात एकाच वेळी. आणि त्यांच्या मातोश्री आणि त्या 3 भावांच्या 3 पत्नी सगळ्या सती जातात. एवढा भीषण प्रसंग आहे. ही सगळी संतापाची जी आग आहे त्या जिजाऊ कुठे व्यक्त करत नव्हत्या, सगळी गिळून टाकत होत्या. आणि त्या गर्भावर हे सगळे संस्कार, ही सगळी धग त्या गर्भापर्यंत पोहोचत होती. हे सगळं आपल्याला माहित असणं यासाठी आवश्यक आहे. कुठल्या प्रेरणा घेऊन महाराज जन्माला आले होते हे आपल्याला ठाऊक असणं आधी आवश्यक आहे. आणि जन्मापासून संस्कार त्यांच्यावर रामायण आणि महाभारताचेच आहे. रामायण आणि महाभारत त्याची कथा अखंड सुरू आहे. कथाकार कथा सांगताय. आपल्या लहानग्या सोबला घेऊन जिजाऊ तिथं बसतात ऐकण्यासाठी. आणि कथा झाल्यानंतर रात्री झोपताना, झोपी घालत असताना आजच्या काळाशी संदर्भ जोडून जिजाऊ त्यांना सांगताय, तुला या अर्जुनासारखं व्हायचं, तुला या रामासारखं व्हायचं. या प्रेरणा त्यांच्या मनामध्ये जागृत होत होत्या. आणि आपल्याला त्याचं ठाऊक आहे, शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षीच रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताची धार धरून प्रतिज्ञा केली स्वराज्य स्थापनेची. आणि इथून पुढे जे काही कार्य उभं केलं त्यांनी, मी थोडं थांबलो यासाठी. तसं आपल्याला इथे काही संपूर्ण शिवचरित्र पाहायचं नाहीये, पण महाराजांची धर्मसमरसता असा विषय आपण घेतलेला असताना एक गोष्ट जी वारंवार होत राहते. पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली, त्यानंतर बालसंस्कार त्यांच्यावर कुठल्या प्रकारे झाले हे पाहिलं सगळं. आज महाराजांची प्रतिमा प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे रंगवतो आणि त्या बहकाव्यात येण्याची शक्यता ही जास्त आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला मुळातून ठाऊक असणं आवश्यक आहे. आणि हे सगळं इतकं सांभाळून आणि व्यवस्थित केलं जात आहे. एक शब्द फार प्रचलित आहे सगळीकडे, धर्म आपला विषयच आहे आजचा, सेक्युलर. सेक्युलर शब्द आपण सगळीकडे ऐकला असेल. सेक्युलर शब्दाचा तसा अर्थ आहे सर्व धर्म समभाव, हे आपल्याला सांगितलं जातं.
सर्व धर्म समभाव, सगळ्यांचे विषय समान भावना ठेवा वगैरे असा उदात्त त्याचा अर्थ सांगितला जातो. पण मला वाटतं स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये या सेक्युलर शब्दाचा ज्या पद्धतीने उपयोग झाला त्या सेक्युलर शब्दाने सुद्धा त्या इंग्लंडच्या थेम्स नदीमध्ये कित्येकदा आत्महत्या केली असेल. सेक्युलर हे विशेषण महाराजांच्या पर्यंत पण आले. महाराज कसे होते? महाराज सेक्युलर होते. महाराज सगळ्या धर्मांना समान मानायचे. काही असं विशेष हिंदू धर्मासाठी म्हणून त्यांच्या मनामध्ये नव्हतं. हिंदू काय, मुस्लिम काय, ख्रिश्चन काय, आणखी पारशी काय, सगळ्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये अगदी समान भावना होती. असं वेगवेगळे प्रकारचे काही पुराव्यांच्या बाबतीत मनाचा कावळा करून, काही मनानेच काहीतरी काढून कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न, हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिष्ठ होते. छत्रपती शिवाजी महाराज धर्माभिमानी होते. हे सांगितलं तर त्याचा काहीतरी आपल्याला राजकीय लाभ मिळणार नाही, किंवा हे सांगितलं तर महाराजांची प्रतिमा आपण कुठेतरी वेगळ्या प्रकारे बनवतोय. महाराजांना सुद्धा थोडंसं आपल्या तंबूमध्ये घेण्याचा प्रयत्न, म्हणून हे सगळं होतं. यापासून सावध राहणं आवश्यक आहे. आता यासाठी आपल्याला मुळात सर्व धर्म समभाव या शब्दाला सुद्धा जरा पुढून पाहिलं पाहिजे की खरंच त्याच्या मुळात काय आहे नेमकं. मला दोन प्रश्न विचारायचे या शब्दाबद्दल. मुळात सर्व धर्म समभाव असू शकतो का? आणि दुसरी गोष्ट, तो आवश्यक आहे का? किंवा तो खरंच वस्तुतः आहे का? सगळे धर्म समान आहेत असू शकतो का? सर्व धर्म समभाव कोणाच्या मनात कसा असू शकेल मला सांगा बरं. सगळ्या धर्मांच्या बाबतीत आपला दृष्टिकोन समान असला पाहिजे, समान आदर. छातीवर हात ठेवून आपण फक्त एक गोष्ट सांगा, एका प्रश्नाचं उत्तर द्या. जिने आपल्याला जन्म दिला त्या आपल्या आईबद्दल आपल्याला ज्या प्रकारचा जिव्हाळा वाटतो, ज्या उत्कटतेनं जिव्हाळा वाटतो, त्याच उत्कटतेनं दुसऱ्या कुणाचे, अगदी कुणाचे, घरातल्या सुद्धा कुणाच्याही आईबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटेल का? प्रेम वाटेल, आदर वाटेल, स्नेह वाटेल, हे सगळं मान्य मला. अगदी आपल्या धर्मानं सर्वांच्या मध्ये मातृभाव जेव्हा, भगिनी भाव जेव्हा हे सांगितलं, हे सगळं मान्य मला. पण जो भाव माझ्या आईबद्दल वाटतो तोच भाव मला दुसऱ्याच्या आईबद्दल वाटला पाहिजे, हा आग्रह कितपत युक्तिसंगत आहे? तसं होऊ शकत नाही ना. मग ज्या धर्मामध्ये मी जन्माला आलो, किंवा इतर कुठलाही, मी असं म्हणत नाही की फक्त हिंदू, कुणीही ज्या धर्मामध्ये तो जन्माला आला असेल, त्या श्रद्धांमध्ये वावरला असेल, त्या श्रद्धा घेऊन तो मोठा झालेला असेल, त्या धर्माचं बांधव आहे. त्या धर्माचे जे कोणी संत भक्त असतील त्यांच्याविषयी त्याची जी भावना आहे ती सगळ्या दुसऱ्या पण धर्माच्या बाबतीत कशामुळे असेल? ते असणं शक्य नाही. मी हिंदू म्हणून जन्माला आलोय तर मला हिंदू धर्माबद्दल काकडभर का होईना जास्त माझी भावना उत्कट असेल. कुणी मुस्लिम आहे तर त्याची इस्लामबद्दल असेल, कुणी ख्रिश्चन आहे तर त्याच्या धर्माबद्दल असेल, आणि का असू दे. त्यामुळे मुळात या सर्व धर्म समभाव या शब्दाचा मला पायाच तर किती कसा आहे ते कळत नाही. सद्भाव म्हणू शकतो आपण, सर्व धर्म समादर असं म्हणू शकतो आपण, पण तो समभाव नाही होऊ शकतो. पण ज्या प्रकारे इतिहासामध्ये निर्माण चालली आहे, आता मी नावं घेणार नाही कुणाचीच असं, पण काही दिवसापूर्वी आपण चक्क त्यांनी तोंडाने सांगितलेलं ऐकलं होतं. तुम्ही निराधार लिहिलंय सगळं, जे काय लिहिलं मनाच्या कल्पनेने लिहिले, ऐकला. त्याच्यामुळे झाले सगळे जे काय भांडणं व्हायचे ते झाले, जे काय मनामध्ये एकमेकांच्या वैमनस्य यायचं ते झालं, होऊन गेलं. जे काय तेढ यायचे, जो काही जातीयवाद वाढायचा तो सगळा वाढून गेला, आणि आता कुठलाही तर्क नव्हता त्याला, असं सांगितलं जातं. पण तो समभाव असू शकत नाही. मग बळजबरीनं तो समभाव आणण्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये युक्त्या प्रयुक्त्या करायच्या. मग काय सांगितलं की नाही म्हणे महाराजांच्या सैन्यामध्ये काही मुस्लिम सैनिक होते, मग ते 5,000 होते, 50,000 होते, 5 लाख होते, त्याची संख्या पुष्कळ झाली. त्याला काही ताळमेळच नाही. म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे, बालिश गोष्ट आहे. आपण ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत आपल्याला.
ऐतिहासिक तथ्य काय हे पाहू आणि मुळात नंतर याच्यात विचार करण्यातच काही तथ्य नाही हे पाहू. तथ्य काय होते का मुस्लिम सैनिक होते, काही होते, निश्चितपणे होते. महाराज आदिलशहा शहाजी महाराजांचे विकास ते आदिलशहाच्या नोकरीत होते की नाही, त्यांचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य सुरू झालेले आहे की नाही, मुस्लिम काही होते त्यांच्यात. आणि 1657 महाराज 27 वर्षाचे होईपर्यंत त्याच्यानंतर मग अफजल खानाची स्वारी झाली. तिथं खरा तो काळ असा संक्रमणाचा आहे की जेव्हा महाराज म्हणाले, जेव्हा शहाजी महाराजांना पुन्हा पुन्हा जाब विचारला जातोय आदिलशहाच्या दरबारामध्ये, आता वास्तविक शहाजी महाराजांच्या मनासारखंच होत होतं, त्यांना सुद्धा स्वराज्य हवंच होतं, शक्य झालं नाही तो भाग वेगळा. पण नंतर त्यांनी हे सुरू करायला केलं की हातवर केले, माझा मुलगा की माझ्या ऐकण्यात नाही, ते तुम्ही आणि तो बघून घ्या. इथून पुढचा काळ आपण पाहूया. जी काही नावं होती ती नंतर आपल्याला काही दिसत नाही, काही दिसतात. जी होती ती काही कारणासाठी होती. माझा मुद्दा हा आहे, आपल्याला चर्चा याची करायची नाहीये की महाराजांच्या सैन्यामध्ये कोण कुठल्या धर्माचे किती लोक होते. आजच्या काळामध्ये अमुक धर्माच्या व्यक्तीला, अमुक जातीच्या व्यक्तीला कशासाठी तिकीट दिलं जातो, त्या समुदायाला खुश करण्यासाठी, त्यांची मतं घेण्यासाठी. एक प्रकारे आम्ही चालवणच आहे. आम्ही इतके मुस्लिम उभे केले त्यांना की आजच्या काळातली विचारधारा आहे ती कशी चांगली वाईट मला याच्यात पडायचं नाही, काल आहे तसं माझे काय असेल. मला म्हणायचं हे की महाराजांनी कुणाच्या तरी तुष्टी करण्यासाठी म्हणून मुस्लिम सरदार आपल्या सैन्यामध्ये निश्चितपणे ठेवलेले नाही आहेत की त्यांना कुणाला तरी बरं वाटेल म्हणून या 4 जण ह्या समाजातले, ह्यांना बरं वाटा म्हणून ह्या समाज, या असं स्वराज्य असतं का. महाराजांचं जे काही मिशन आहे ते ठरलेलं आहे, महाराजांचं जे काही ध्येय ते 15व्या वर्षी ठरलेलं आहे. त्या ध्येयाच्या दिशेने निघालेले असताना जे कोणी त्यात सहभागी होतील ते होतील, नव्हतील ते नाही होणार. कित्येक स्वकीयांनी सुद्धा त्यांना विरोध केला, म्हणूनही महाराज थांबले नाही. परत हरिमियांचे गोष्ट सोडा, त्यांचा विषय ठरले. मग इथं पुन्हा मला सावरकरांचं वाक्य आठवलं. सावरकर म्हणतात, विथ यू, विदाउट यू, इन स्पाइट ऑफ यू. तुम्ही याल तर तुमच्यासह, तुम्ही न याल तर तुमच्या वाचून, आणि तुम्ही विरोध कराल तर तो विरोध उच्छेदून आम्ही आमचं कार्य करू. ही महाराजांची दृष्टी. त्याने महाराजांना फरक काय पडतो मला हे म्हणायचं. तथ्य आपण पुष्कळ पाहू शकतो, कागदपत्र आहेत, सगळं उघड आहे. कसले डोंबल्याचे 1 लाख 5 लाख काही संख्या सांगायची काही होते जेवतील नाही असं जे ऐकायला आम्ही आहेच म्हटलं. पण हे कुठे आपण लक्ष आकार मरकटू. त्यामुळे महाराजांच्या त्या ध्येयवादाला, त्यांच्या धर्मनिष्ठेला, त्यांच्या धर्माभिमानाला काही बाधा येत नाही ना. विषय हा चाललेला आहे. मग एक जण म्हणत नाही पण महाराजांनी मशिदी पण बांधली आहे, याचा काय अर्थ तुमचं बोलण्याचा, उपयोग काय म्हणून हे सगळं. मग दाखवा कागदपत्र म्हणलं की मग ते अनेक वचनावरून एक वचन करायचं नाही, पण मशीद बांधली एकतरी असू दे, एकतरी असं कशासाठी करतो. आवश्यक ते अनावश्यक गोष्टी आहेत. उलट या गोष्टी तेढ वाढवतात निराकार. हे रायगडावरची मशीद काही नाही होते काही. कशासाठी तुम्ही ते होते तसे होते. त्यांचा धर्माभिमान तुम्हाला पचत नाही म्हणून थोडंसं त्यांना कुठेतरी खाली आणलं. महाराजांच्या भगव्या ध्वजाचा रंग त्याच्याकडे तुम्हाला पाहवत नाही, तुमचे डोळे दिसतात म्हणून त्याला थोडं फिकट करणार आहेत का तुम्ही? त्याच्यात आणखी कुठला रंग मिसळणार आहेत का? त्यांचा ध्वजाचा रंग जो आहे तो आहे, त्यांचा कार्याचा तो आवाका आहे तो आहे. हा नाही, ज्या आहेत त्या गोष्टी आम्ही मान्य करू. कुठे जर महाराजांना पुराणाची प्रत एखादी सापडली तर महाराज आदराने त्याला चांगल्या रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून एखाद्या मुस्लिमाला देत होते. जे आहे ते आम्ही म्हणून आहे म्हणून हे महाराज करत होते, कारण ते हिंदू होते. हे पण नाही यांनी ग्रंथालय जाळलेलीच आहे. इतिहास आपल्याला अख्तियार खिलजी ना नालंदाचं विद्यापीठ जेव्हा जाळलं कित्येक महिने जळत होतं, कित्येक महिने. यांनी जाळपोळीशिवाय केलं नाही, तोडफोडीशिवाय केलं नाही. महाराजांनी उगाच जाऊन कुठली मशीद पाडली का, उभी केली नाही वगैरे, हा भाग बाजूला ठेवा. कुठली मशीद, इथं मशीद म्हणूनच ती बांधली आहे, जाऊन उगाच तोडली का, नाही तोडली, नाही पाडली. जे आहे ते आम्ही आहेच म्हणतात. मी म्हटलं
उगाच उठून महाराजांनी कुठली मशीद नाही पाडली. हा, जिथं मशीद मंदिर पाडून उभी केली ते ठेवली पण नाही, हे पण आहे. हे पण ऐकण्याची तयारी होतंय काय? आज फक्त एवढंच सांगा की महाराजांनी मशीद पाडली, फक्त एवढंच सांगा की त्यांनी पुराण केलं, फक्त हे कशासाठी? जे आहे आम्ही सगळंच सांगा, सगळंच ऐकण्याची तयारी. ज्याची हे ऐकण्याची तयारी नाही की महाराजांनी मंदिर पाडून जिथं मशीद उभी केली ती परत पाडून मंदिर उभं केलंय, त्यांनी ही अपेक्षा ठेवू नये की आम्ही उगाच म्हणावं नाही त्यांनी कुठले हे पाडले नाही. कशासाठी? उदाहरण आहे, त्याचे पुरावे आहेत. गोव्यामध्ये महाराजांनी सप्तकोटेश्वराचं मंदिर जिथं मशीद मंदिर पाडून उभी केलेली होती ती पाडून पुन्हा मंदिर, आणि अगदी महाराजांनी तातडीनं ही कामं केलेली, तातडीनं जातीनं स्वतः लक्ष घालून केली. त्या गोष्टींचं महत्व महाराजांना पटत होतं. पण महाराजांपेक्षा काही लोक आपल्या स्वतःला बुद्धिमान समजतात. त्यांना वाटतं राम मंदिराचा प्रश्न म्हणजे काहीतरी गवणे उगाच काहीतरी खेळ काढले. विकासाचा मुद्दा महत्वाचा आहे. महाराजांनी जातीनं लक्ष घातलं या प्रश्नांकडे. एक नाही अनेक उदाहरण आहेत. दक्षिणेच्या स्वारीमध्ये महाराजांनी तिरुवन्नामलाई शोणाचलेश्वराचं जे मंदिर होतं पूर्वी ते पाडून तिथं मशीद बांधलेली होती. तिथे महाराजांनी तेच केलं. महाराजांच्या आदेशावरूनच ते झाले. अनेक उदाहरण आहेत. आता कुठेतरी त्या सगळ्या महाराजांच्या कार्याचा वसा आपण घेतलाय. खरंच त्यातून आम्ही काही शिकलोय असं वाटायला लागलं. जेव्हा आता पुन्हा एकदा हे कार्य हाती घेण्यात आलंय. आणखी काही गोष्टी सांगायच्या तर महाराजांनी हे महाराजांची धार्मिकता आपण पाहतो. व्यक्तिगत जीवनामध्ये तर महाराज अतिशय धार्मिक होते. हे आपण आधी ऐकून ठेवलेलं असणं आवश्यक आहे. म्हणजे उद्या कुणी काही भ्रम निर्माण करणारं वक्तव्य दिलं आणि कुणी मुलगा 10 वर्षाचा, 12 वर्षाचा, 15 वर्षाचा आपल्याकडे आला, हे मी असं ऐकलंय आणि आपल्याला काही ठाऊकच असू नये असं होता कामा नये. 4 गोष्टी आपणही त्याला सांगणं आवश्यक आहे. पुष्कळ मंदिरांना महाराजांनी दान धर्म केलेला आहे. आता काही पुरावेच तर पाहायचे झाले नाही. सेक्युलरच्या चौकटीमध्ये खरंच महाराजांना बसवणं आवश्यक आहे का किंवा ते बसतात का याच्याबद्दलचे आपण हे पहा की परकीय काय म्हणतायत, आदिलशहा काय म्हणतोय, स्वतः शंभूराजे काय म्हणतायत. तर त्या काळात पाहूया आपण. आपल्याला प्रमाणच पाहिजे असतील तर आपण प्रमाण पुष्कळ आहे. हेनरी रेविंग्टन हा तो इंग्रज आहे. पन्हाळगडावर महाराज असताना हा पण आपल्या तोफा घेऊन त्या सिद्धीच्या वरला घेऊन मिळालेला होता. महाराज प्रचंड भडकले होते याच्यावर. समाचार घेतल्यानंतर महाराजांनी सांगितलं तो हेनरी रेविंग्टन अतिशय महत्वाकांक्षी विषय तो नाहीये. त्यानं महाराजांना जे विशेषण वापरलंय, महाराजांविषयी इंग्रजांनी पण जे काही घेऊन ठेवले त्याचे पण संग्रहित करून ठेवलेलं आहे. तो म्हणतो किंग ऑफ हिंदू फोर्सेस, लीडर ऑफ हिंदू फोर्सेस, हिंदू सैन्याचा प्रमुख असा उल्लेख करतो महाराजांचा. आता इंग्रज बाकी त्यांची वृत्ती कशी असो ते हुशार होते हे आपल्याला मान्य करावं लागेल. उगाच काहीतरी तो लिहून ठेवणार नाही आणि तो त्यांच्याच माणसाला काहीतरी खोटं लिहून पाठवलं हे तर शक्यच नाहीये. यानंतर स्वतः आदिलशहाने जे काही फरमानं पाठवली, अफजल खानाच्या स्वारीमध्ये आपण सहभागी व्हा यासाठी त्यांनी जे काही पत्र पाठवले त्या सगळ्या मावळ्यामध्ये ते फरमान प्रसिद्ध आहे. त्या फरमानामध्ये तो महाराजांनी काय अपराध नेमका केला हे सांगतो. शिवाजी महाराजांच्या कारवाईसाठी म्हणून अफजल खानाला आम्ही पाठवलंय, त्याला तुम्ही सामील व्हा. पण त्याला कशासाठी पाठवलंय, काय अपराध काय महाराजांचा, तो म्हणतो इस्लामच्या प्रचारामध्ये महाराज अवरोध निर्माण करतात. हा त्यांचा अपराध हे आदिलशहा म्हणतो ना. आता छत्रपती शंभूराजांच्याकडे मिळत पण अनेक ठिकाणी कसं करत स्वतः शंभूराजेंनी दानपत्र दिलं
दानपत्रामध्ये आपल्या पिताश्रींसाठी महाराजांसाठी जे विशेषण वापरलं, यौवनारंभ म्लेच्छ क्षय दीक्षित हे विशेषण वापरलं आहे. म्लेच्छ क्षय दीक्षित या सगळ्या बाबींचा संवाद करण्यासाठीच महाराज व्रतस्थ आहेत असं ते म्हणतात. आणखी शंभूराजांनी जो बुधभूषण ग्रंथ लिहिला त्याच्याकडे आपण त्या बुधभूषण ग्रंथामध्ये अगदी सुरुवातीलाच पहिल्याच अध्यायामध्ये मंगलाचरणांचा तो अध्याय, सगळ्या देवतांची मंगलाचरण केल्यानंतर महाराजांच्या बद्दल सुद्धा